म्हणजे काय वेगळं होतं त्याच्यामध्ये त्याच्या कॉन्टेम्पररीज पेक्षा, असं मला अतुल मध्ये काय वेगळं होतं ते गंमत अशी होती. अतुलचे पणजोबा गणपतराव बोडस, किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही. आणि अतुलला पाहिल्यानंतर माझे बाबा त्याला गणपतराव अशीच हाक मारायचे. तर गणपतराव बोडसांकडे जे होतं ते सगळं अतुलकडे होतं. मुळामध्ये अतुल मधला सगळ्यात महत्वाचा गुण होता तो म्हणजे व्हर्सटॅलिटी. म्हणजे एकाच वेळेला नाती गोती, व्यक्ती आणि वल्ली, किंवा आम्ही जगतो बेफाम, तरुण तुर्क म्हातारे अर्क, अशा प्रकारची सगळी नाटकं तो एकाच वेळी म्हणजे काही थोड्याफार अंतराने करत होता. आणि आपण नेहमी म्हणतो की एखाद्या व्यक्तिरेखेचं कास्टिंग कसं करावं, तर त्याचं शरीर बघून की इनर स्ट्रेंथ. तर इनर स्ट्रेंथ हे त्याचं उत्तर आहे आणि अतुल हे त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण होता. त्यानंतर अतुलच्या बाबतीत सांगायचं तर भाषा, भाषेवरचं त्याचं प्रेम, भाषेवरचं त्याचं प्रभुत्व. आणि एक अतुलच्या बाबतीत महत्वाची गोष्ट अशी होती की तो ना अत्यंत ठाम असायचा असंख्य गोष्ट. म्हणजे हे नाही म्हणजे नाही, किंवा हे हो म्हणजे हो. आता आम्ही एक सिरियल केली होती, मी एक बंडू, त्यात विनय पण होता, अतुल होता. तर त्याच्यामध्ये म्हणजे एक प्रवेश असा होता की त्याच्या बायकोचं काम करणारी अभिनेत्री ती बाहेरून येते घरात, पौर्णिमा होती आणि ती म्हणाली की आमचे हे काय काय हे करतात ते करतात, पॅन्ट उचलून पंख्यावर काय टाकतात, इकडे काय फिरतात आणि डोक्याला ठो काय देतात म्हणाले. त्याच्यावर अतुल उठून आला, म्हणाला अरे काढून टाक हिला सिरियल मधलं, हिला शिकवलं नाही का ठो ठो डोक्याला. तर हे या बाबतीत तो भयंकर चौकस आणि ठाम होता अतुल. त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे तो वेल रेड होता. तो दुसऱ्यांची कामं बघायचा. हा अतुलचा माझ्या दृष्टीने रंगकर्मी म्हणून सगळ्यात मोठा गुण आहे. त्यामुळे ते होतं लिटरेचर, वाङ्मयाचं उत्तम आकलन. म्हणून जर अतुलची नाटकं पाहिली तर तुम्हाला त्यात ते दिसेल. त्यामुळे तो नाटकं त्या प्रकारची निवडायचा. तर ही इतकी या बाबतीमध्ये अतुल हा माझ्या दृष्टीने इतर बऱ्याच अभिनेत्यांपेक्षा निराळा आणि खूप वर्ष अतुल बरोबर काम केलं. म्हणजे आता तू म्हणालीस त्याच्यावरनं मला एक येते की खरंच म्हणजे आत्ता तू म्हणालीस तेव्हा लक्षात आलं की आमच्यात वयाचं अंतर होतं, पण असं कधीच वाटलं नाही. आमच्या दृष्टीने अतुल ही आदरणीय व्यक्तीच होती. त्यामुळे आम्ही अतुलवरती खूप, आणि आत्ता विनय म्हणाला त्याला एक पुस्ती जोडतो की आमचं एक छोटंसं त्रिकूट होतं. मी, दिलीप प्रभावळकर आणि अतुल, आम्ही असेच खायला जायचो. तर हा फोटो पण आहेच. तर आम्ही खायला जायचो, परदेशात एकत्र फिर, इकडे फिर. आणि गजाली हे अतुलच्या काही आवडत्या रेस्टॉरंट पैकी एक. आणि गजालीत गेलं की दिलीप भैया नेमकं म्हणजे कोलंबी वगैरे काय मागवले काय, मी काय म्हणतो अतुल पालक पनीर मागव, घरी जा असं तो त्यांच्या अंगावरती ओरडायचं. आता सुद्धा एखादी गोष्ट घडली की पटकन कुणाशी शेअर करायची तर पहिलं नाव यायचं अतुल. आणि आम्ही आता दोघं पत्रापत्री करतो. दिलीप भाई आज इथे येणार होते पण ते फ्लूनी, परवा आम्ही प्रयोग माझा असा आवाज ते तसे असाच केला. पण अतुलच्या बाबतीत खरं बोलण्यासारखं भरपूर आहे. आणि अतुलला मी खरं तर ओळखत शाळेपासूनच होतो आणि बजरबटू पाहिलं होतं. तिथपासून एकत्र प्रवास, भरपूर खाणं आणि उत्तम अभिनेता.